नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मी ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर जसं की आपल्याला माहीत आहे, आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर प्रोमो पोस्ट केलेला होता. जे सध्या यूट्यूबवर सर्वात मोठी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे ती संदीप माहेश्वरीजी आणि विवेक बिंद्राजी यांच्यामध्ये. तर त्या अनुषंगानं आपण त्याच्या कायदेशीर बाजू काय आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी हे सांगू इच्छितो की मी दोघांपैकी कोणाचीही बाजू घेत नाही. फक्त जे आरोप प्रत्यारोप झालेले आहेत तर त्या आरोप प्रत्यारोपाच्या अनुषंगाने याच्या कायदेशीर बाजू ज्या आहेत त्या कोणत्या आहेत एवढ्या फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कायदा काय म्हणतो या अनुषंगानं, तर आपल्या सर्वांना माहीत आहे संदीप माहेश्वरीजी जे आहेत ते सुद्धा एक खूप मोठे मोटिवेशनल स्पीकर आहेत आणि विवेक बिंद्राजी जे आहेत ते सुद्धा खूप मोठे मोटिवेशनल स्पीकर आहेत. तर एका प्रोग्रॅममध्ये संदीप माहेश्वरीजी जे आहेत त्यांनी विवेक बिंद्राजी जे आहेत त्यांनी एक स्कॅम केला असं म्हणाले. अगोदर त्यांनी जो पहिला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये नाव घेतलेलं नव्हतं, परंतु दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी डायरेक्ट नाव घेतलं आणि ते स्कॅम हा शब्द वापरल्यानंतर की विवेक बिंद्राजी यांनी काही कोर्सेस जे आहेत ते विक्री केले, त्या कोर्सेस केल्यानंतर पैसे मिळतील असं आमिष दाखवलं, अशा प्रकारचे आरोप जे आहेत ते त्यांनी केलेले होते. ते आरोप खोटे ठरले किंवा नाही ठरले तर याच्यामध्ये काय होऊ शकतं हे आपण आज पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा जे आरोप केलेले आहेत ते संदीप माहेश्वरीजी यांनी केलेले आहेत विवेक बिंद्राजी यांच्यावर. त्यामुळं हे जर आरोप खोटे ठरले तर पुढच्या ज्या गोष्टी आहेत कायदेशीर तर त्या होतीलच, परंतु अशा स्वरूपाचे आरोप केले म्हणून विवेक बिंद्राजी जे आहेत ते संदीप माहेश्वरीजी यांचे विरुद्ध डिफमेशनची केस दाखल करू शकतात, म्हणजे मानहानीची, अब्रू नुकसानीची केस ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर त्याबाबतची दोन प्रकार आहेत अब्रू नुकसानीच्या केसेस संदर्भातली. एक जी असते ती दिवाणी स्वरूपाची असते आणि एक जी असते ती फौजदारी स्वरूपाची असते. फौजदारी स्वरूपाच्या केसेसमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 499 ते 501 मध्ये त्याबाबतची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे की एखाद्या व्यक्तीने जर आपली बदनामी केली तर आपण त्या व्यक्तीविरुद्ध मानहानीची केस जी आहे ती दाखल करू शकतो. आणि दुसरा जो पर्याय असतो तो नुकसान भरपाई मिळण्यासाठीचा, तर त्याबद्दल जी आहे ती सिव्हिल रेमेडी आहे, म्हणजे दिवाणी स्वरूपाची जी आहे ती कारवाई नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यासाठी विवेक बिंद्राजी जे आहेत ते करू शकतात. आता जर हे आरोप खोटे जर निघाले, म्हणजे फौजदारी जर केस दाखल केली बदनामीची आणि त्याच्यामध्ये जे आरोप केलेले आहेत विवेक बिंद्राजींवर ते जर खोटे निघाले तर त्यामध्ये 2 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंडसुद्धा जो आहे तो होऊ शकतो. आता ही झाली फौजदारीबद्दलचा विषय. तर दिवाणी स्वरूपामध्ये जेव्हा अब्रू नुकसानीची जी आहे ती केस करायची असते तर त्या अब्रू नुकसानीच्या केससाठी जर आपण पाहिलं तर बिंद्राजी जे आहेत ते खूप मोठे पब्लिक फिगर आहेत आणि त्यांचे खूप मोठे फॉलोअर्स आहेत, त्यांना मानणारा खूप मोठा ग्रुप आहे. त्यामुळं त्यांच्यावर आरोप केल्यामुळं नुकसान भरपाई नेमकी किती मागायची हे ते ठरवतील. ती नुकसान भरपाई कित्येक लाखांमध्ये कोटींमध्ये सुद्धा जे आहे ते असू शकेल आणि जर का आरोप जर खोटे निघाले तर ती रक्कमसुद्धा द्यावी लागेल. आणि खरं सांगायचं तर अशा ज्या केसेस असतात ह्याच्यामध्ये एखाद्या गोष्टचे आरोप करणं, त्यानंतर केस फाईल होणं, त्यानंतर ती न्यायालयामध्ये त्याची सुनावणी होणं, त्याचा न्यायनिर्णय लागणं, याला खूप मोठी प्रोसेस असते आणि जनरली अशा केसेसमध्ये जे आहे ते तडजोड होताना आम्ही पाहिलेलं आहे. नंतर पुढं जाऊन तडजोड होते. दुसरा मुद्दा आता आपण जो पाहिला तो विवेक बिंद्राजी काय काय करू शकतात याबद्दल आहे. आता संदीप माहेश्वरीजी जे आहेत ते काय करू शकतात, तर त्यांच्यापुढे जे आहे ते पर्याय असा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की विवेकजींनी काही लोकांना फसवलं, परंतु त्यांना स्वतः फसवलेलं नाही, त्यामुळे ते स्वतः FIR करू शकत नाहीत. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जो गुन्हा घडला, जे स्कॅम झालं ते त्यांच्या स्वतःबद्दल झालेलं नाही. त्यामुळं ज्याच्यासोबत स्कॅम झालं, म्हणजे ज्याच्यासोबत गडबड झाली, घोटाळा झाला, अफरातफर झाली. स्कॅम या शब्दाचा अर्थ आपल्या सर्वांना माहीत आहे की स्कॅम म्हणजे गडबड, अफरातफर, घोटाळा किंवा गोलमाल करणे वगैरे अशा स्वरूपाचे शब्द आपण मराठीमध्ये त्याला वापरतो. तर ते ज्याच्यासोबत झालेलं आहे त्या व्यक्तीनं फिर्याद देणं हे कायद्यानं आवश्यक असतं. आणि फिर्याद जी आहे ज्याच्यासोबत हा घोटाळा झाला, ज्याच्यासोबत हा स्कॅम झाला, ती व्यक्ती जी आहे ती भारतीय दंड संहितेच्या कलम 405, 415 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करू शकते. आता 405 आपल्या सर्वांना माहीत आहे की विश्वासघात करणे, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे
415मध्ये चिटिंगबद्दल दिलेलं आहे आणि 420 जे आहे ते चिटिंग अँड डिसऑनेस्टली इंड्युसिंग डिलिव्हरी ऑफ प्रॉपर्टी हे ती कलमं आहेत. आणि त्या कलमाखाली जर गुन्हा दाखल झाला, त्यामध्ये जर दोषी साबित झाले, तर त्या परिस्थितीमध्ये 7 वर्ष शिक्षेची आणि दंडाची जी आहे ती तरतूद करण्यात आलेली आहे. तर हा पर्याय जो आहे तो ज्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांचं असं म्हणणं आहे की माझ्यासोबत स्कॅम झाला, तर ते व्यक्ती या कलमाखाली फिर्याद जी आहे ती दाखल करू शकतात. आता स्कॅम झाला म्हणून जेव्हा पोलीस स्टेशनला आपण जातो, फिर्याद देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी लगेच ताबडतोब त्याची फिर्याद घेतली जाते का? तर अजिबात नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीनं घोटाळा केलेला आहे असं म्हणून फिर्याद द्यायला जातात, त्यावेळी पोलीस त्यांच्या फिर्यादीची शहानिशा करतात. त्यांच्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे हे सुद्धा पाहिलं जातं. त्याबद्दल प्राथमिक स्वरूपाचा तपास केला जातो. कारण भारतीय दंडसंहितेचं कलम 420 हे खूप सिरियस असं कलम आहे फसवणुकीचं. आणि त्याचा सहजासहजी असा FIR लगे गेला, एखाद्या व्यक्तीनं सांगितलं माझी फसवणूक झाली आणि लगे FIR रजिस्टर झाला, असं होत नाही. तर त्यांना त्या फिर्यादीसोबत कशी फसवणूक झाली याबाबतची कागदपत्रं द्यावी लागतील. काही त्यांच्याकडे पुरावे असतील, म्हणजे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जो असेल, जसं की मोबाईलवरून असेल, कुठल्या यूट्यूबवरून असेल, ते पुरावे जे आहेत ते द्यावे लागतील. आणि ते दिल्यानंतर FIR दाखल होईल ना होईल हा पुढचा भाग असतो. आता अशा परिस्थितीमध्ये एखादी व्यक्ती माझ्यासोबत स्कॅम झालेला आहे, माझी फसवणूक झालेली आहे, माझा विश्वासघात झालेला आहे असं म्हणून पोलीस स्टेशनला जाते. आणि पोलीस जेव्हा फिर्याद घेत नाहीत, पोलिसांना असं वाटतं की ह्याच्यामध्ये फ्रॉड झालेला नाही, पोलीस सांगतात की गुन्हा होत नाही. त्या परिस्थितीमध्ये त्या फिर्यादीपुढं काय ऑप्शन असतात? ज्याच्यासोबत फ्रॉड झाला त्याच्यासोबत, तर तो न्यायालयामध्ये वकिलांमार्फत प्रायव्हेट कंप्लेंट जी आहे ती दाखल करू शकतो. जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रायव्हेट कंप्लेंट ही कोणत्याही गुन्ह्याखाली करता येते, ती न्यायालयामध्ये दाखल केली जाते. आणि जेव्हा प्रायव्हेट कंप्लेंट न्यायालयामध्ये दाखल केली जाते, त्यावेळी तो फिर्यादी जो आहे, ज्याच्यासोबत स्कॅम झाला असं त्याचं म्हणणं आहे, तर ती व्यक्ती माननीय न्यायालयाला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) प्रमाणे सदर प्रकरणी आदेश करावा आणि पोलिसांकडे तपासासाठी हे प्रकरण पाठवावं अशी विनंती करू शकते. मेहरबान कोर्टासमोर दाखल केलेली फिर्याद, सादर केलेले पुरावे यावरून जर माननीय न्यायालयाला असं वाटलं की या फिर्यादीच्या केसमध्ये तथ्य आहे, त्यावेळी माननीय न्यायालय सर्व कागदपत्रांचा अवलोकन करून 156(3) खाली पोलिसांकडे तपासासाठी ती फिर्याद जी आहे ती पाठवली जाते. आणि जेव्हा पोलीस तपास करतात, तपासामध्ये पोलिसांना असं लक्षात येतं की गुन्हा हा घडलेला आहे, त्यावेळी पोलीस त्या दखलपात्र गुन्ह्याची FIR रजिस्टर करतात, सर्व पुरावे गोळा करतात आणि त्याचं चार्जशीटसुद्धा न्यायालयामध्ये पाठवतात. आणि 156(3) हा जो आहे हा सुद्धा ऑप्शन आहे. आणि स्कॅम झाला किंवा नाही हे फिर्याद काय देतो, त्या फिर्यादीसोबत काय कागदपत्र देतो, यावरून गुन्हा घडला का नाही हे ठरवलं जातं. त्यामुळं जी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे त्याच्यामध्ये आत्ता या स्टेजला तर स्कॅम झाला आहे का नाही, ती कोर्सेस विक्री करताना काय सांगितलं गेलेलं होतं, त्याच्या रिफंडबद्दल काय पॉलिसी होत्या, याबद्दल कुठलंही जास्त डिटेलमध्ये त्याच्यामध्ये नाही आहे. जेव्हा एखादी केस दाखल होईल त्याच्यामध्ये दोन्ही पक्ष आपापल्या बाजू मांडतील आणि त्यावेळी यातलं सत्य जे आहे ते सर्वांसमोर येईल. त्यामुळं यूट्यूबवर खूप कॉन्ट्रोवर्सी ह्याच्याबद्दल चाललेली होती आणि त्यामुळं स्कॅम म्हणजे काय, जर स्कॅम केला तर त्याच्यासाठी फौजदारी कायद्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची कलमं आहेत, त्याच्या शिक्षा काय काय आहेत याबद्दल आपल्याशी चर्चा करावी. एवढंच नाही तर बदनामी झाल्यानंतर कोणकोणते ऑप्शन आहेत याच्याबद्दलसुद्धा आपल्याशी थोडीशी कायदेविषयक चर्चा करावी म्हणून हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे त्या बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. खूप खूप धन्यवाद.